गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। पहा, आज आपण पाहणार आहोत, असं आपण म्हणतो ना की वेळ आली तरी काळ आला नाही, म्हणजे आपला मृत्यू जवळ होता पण थोडक्यामध्ये आपण बचावलो, असं का म्हणतो बरं? जर तुम्हाला अकाळ मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे काम तुम्ही नक्की करा। हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकणार नाही। आयुष्यामध्ये जेवढा पैसा महत्त्वाचा आहे ना, तेवढंच निरोगी आयुष्यसुद्धा महत्त्वाचं आहे। म्हणजे आपल्याकडे भरपूर पैसा आहे पण आपलं शरीर आपल्याला साथ देत नसेल तर त्याचा उपयोग आहे का बरं? अजिबात नाही। म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सकाळी उठताना हे काम नक्की करा। अशा व्यक्तींना माझा आशीर्वाद आहे ना, जे लोक उठल्यानंतर हे काम करतात त्यांच्यावर माझी असीम कृपा राहते। तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते ना, अशा व्यक्तीचं ध्यान फक्त भगवंताकडे राहतं। म्हणून या चुका आहेत ना, मनुष्यानं कधी करू नये, नाहीतर या चुका तुमच्या कुटुंबाच्या विनाशाचं कारण ठरतात। तर आज आहे ना, आपण हेच पाहणार आहोत। तुम्ही सतत ऐकलं असेल की वेळ आलती पण काळ आला नव्हता, कारण काळाला भगवंत आज्ञा देतो ना। म्हणूनच सकाळी उठून एक गोष्ट नक्की करा, आपल्याला दीर्घायुष्याबरोबर धनही तेवढं महत्त्वाचं आहे आणि यामुळं आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धन संपत्तीच्या मागे धावावं लागत नाही। भगवान श्रीकृष्ण म्हणतात ना की सकाळी उठून ही गोष्ट जो कोणी व्यक्ती करतो ना, त्याच्या घरात धन वैभवानं वेगानं आकर्षित होत असतं। तो व्यक्ती एका रात्रीत माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो। तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही, तर ते दिवसेंदिवस धनाच्या अभावामध्ये जात आहेत। कदाचित या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात सुद्धा होत असतील, पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही। याचं कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आहेत ना। आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे नियम सांगितलेले आहेत, अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे आपले पूर्वज वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात ना। आजकालची पिढी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं समजत नाही। परंतु जेव्हा तुमच्यासमोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टीच्या मागील कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करतात। घरात दारिद्र्य येण्याचं कारणं आहेत ना, आपण स्वतः असतो। आपल्या कृतीमुळं आपल्या यशस्वी होण्यामध्ये अडथळा येतो। जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामं करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्याच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये आमंत्रण देत आहात। म्हणून आजच्या निरूपणामध्ये आहे ना, आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नये। पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला आरशात पाहणं। जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशामध्ये पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका। शास्त्रामध्ये असा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशामध्ये स्वतःचं दर्शन घेऊ नका। सकाळी उठतात आपला स्वतःचा चेहरा पाहणं हे दारिद्र्य आणि दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणंच आहे ना। म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेच आरशामध्ये पाहू नका, याची विशेष काळजी घ्या। आणि तुम्ही लहानपासून ऐकलं असेल की आपल्या आजी आजोबा जास्त वेळ आरशात बघत बसले तर ओरडायचे ना आणि म्हणायचे, तू आरशात बघू नकोस, आरशामागे काळ लपलेला असतो ना। तर आरशामध्ये उठल्या उठल्या
आरशात बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही. आता 2 नंबरची गोष्ट, सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणं. आजच्या काळामध्ये लोक सकाळी उठतात, चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचं सेवन करतात. जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छितो, शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय, दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याशिवाय अन्नाचं सेवन करणं निषिद्ध आहे. सूर्यामुळं आपल्याला अन्नाची प्राप्ती होते ना, आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचं अजिबात सेवन करू नका. ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी. दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका किंवा निदान तोंड तरी नक्की धुवा. बघा आता 3री गोष्ट, स्वतःच्या नशिबाला दोष देणं किंवा भाग्याला दोष देणं अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानलं जातं ना. सकाळी उठल्यानंतर ज्या मुखानं ईश्वराचं नाव घ्यायला हवं, जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचं स्मरण करणं हेच योग्य असतं ना. त्यामुळं संपूर्ण दिवस शुभ आणि फळदायी ठरतो. गंगाजळाला आपल्या शास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे. पौराणिक कथा सांगतात ना की गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांचं स्नान केलेलं आहे. म्हणूनच गंगाजळाला अत्यंत आपण पवित्र मानलं जातं. म्हणून रात्री झोपताना तांब्यामध्ये थोडंसं गंगाजळ भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या उशीजवळ ठेवा. सकाळी गंगाजळाचा थोडा भाग आहे ना, तो आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा. हे नियमितपणे करा. भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात ना की जो व्यक्ती नियमितपणे असं करतो त्याला युगानुयुगांचं फळ मिळतो. असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो. असं देखील मानलं जातं की मृत्यू समय व्यक्तीच्या तोंडामध्ये गंगाजळ घातलो तर त्याचे पाप नष्ट होतात, त्याला मोक्षप्राप्ती होते ना. पण इथे प्रश्न राहतो असा की तुम्ही मृत्यूच्या अगोदर भरपूर वाईट कर्म करायची आणि मग जर गंगाजल तुमच्या तोंडामध्ये दिलं तर तुमचे पाप नष्ट होतील का बरं? अजिबात होणार नाही. म्हणून कधीही आहे ना, गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळंसुद्धा होत नाही. आता 5वी गोष्ट, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचं असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे काम नक्की करा. सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाजींचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णाजींचं दर्शन घ्या किंवा सकाळी हनुमानजीचं दर्शन घ्या किंवा दत्तगुरू महाराजांचं दर्शन घ्या. तुमच्या खोळीमध्ये समोरील भिंतीवर तुमचं मनमोहक चित्र नक्की लावा. सकाळी त्यांचं दर्शन केल्यानं माता लक्ष्मीचे आकार प्राप्त होते ना, आणि पृथ्वी मातेचा आशीर्वाद घ्या. त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा. त्यामुळं भाग्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात ना. तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणं विसरू नका. जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करावा. आता आपण जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते आपण करायला हवी. बघा, भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेलं आहे ना की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे काम करतो त्याच्यावर माझा आशीर्वाद राहतात. हे काम म्हणजे सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचं तिलक नक्की लावतो. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्यांचं काळही काही बिघडू शकत नाही. म्हणजे कपाळावर तिलक लावल्यानं काळही तुम्हाला काही करू शकत नाही. आता तो लाल तिलक असला तरी चालेल. अकाली मृत्यूपासून वाचतात ना. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे. आपल्याला नेहमी पाहायला मिळतो की आपल्या आजूबाजूला जर नीट पाहिलं तर समजून येतं की कितीही वयोवृद्ध होऊन
जे लोक गंध लावतात ना, अष्टगंध लावतात किंवा पांडुरंगाचा बुक्का लावतात, जे लोक कितीही वयोवृद्ध होऊन सुद्धा ते लोक आनंदाने पंढरीची वारी पार पाडतात ना, त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची तयारी, ती मनातील तयारी आहे ना, ते पाहून त्यांना जणू भगवंताचं वैदैविक शक्ती त्यांना दिलेली आहे. असे लोक किती वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलांप्रमाणे अगदी सळसळती ऊर्जा त्यांच्याकडे असते ना, त्यांच्यात ती ऊर्जा असते, ती नक्कीच 50शीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते. हा फक्त भगवंताचा चमत्कार असून दुसरं तिसरं काही नाही. कपाळावर गंध लावल्यानं देवाची कृपा कायम राहते असं मानलं जातं. गंधाच्या शुभ प्रभावामुळं व्यक्तीचं मन शांत राहतं. आज्ञाचक्रावर गंध लावल्यानं केवळ मन शांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते. त्यामुळं हिंदू धर्माच्या अभिमानानं व्यक्ती पूजेच्या वेळी श्रद्धा आणि विश्वासपूर्वक कपाळावर गंध लावतात. आणि गंध लावल्यानं आत्मविश्वास वाढतो ना, हातात घेतलेलं काम यशस्वी होतं, जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मनात चांगले विचारच येतात ना, आणि काम करण्याची क्षमता वाढते. देवाच्या साक्षीनं काम असल्याची जाणीव निर्माण होते. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता ना, तेव्हा 2-4 तांदळाचे दाणे तुम्ही तोंडामध्ये नक्की टाकत जावा. यामुळं आता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होत असते. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता, तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा. यामुळं तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होत असते. यामुळं तुम्ही जे काम कराल ना, किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर जात असाल, ते काम पूर्ण यशस्वी होईल. जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता, तेव्हा गोड खाणं नक्कीच आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा, सकाळच्या वेळी खाणं सर्वोत्तम मानलं गेलेलं आहे. यामुळं आपल्या मार्गातील अडथळे दूरच होतात ना, आणि तुम्हाला जे काही हवं असेल ते सर्व काही प्राप्त होतं. जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात ना, त्यांच्या घर परिवार समाजामध्ये मान सन्मान मिळतो, चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळतं. या उपायानं त्वचेला चमकच येते ना, आणि आरोग्य संबंधित लाभसुद्धा मिळतात. दररोज घराबाहेर पडणं, थोडंसं दही आणि साखर खावं हे शुभ मानलं जातं ना. या उपायाने कामांमध्ये यश मिळतं. त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता दूर होते. दही आणि साखर हे आपल्याला लक्ष्मी प्राप्त करून देतं. मात्र संध्याकाळी अजिबात खाऊ नये, यामुळं लक्ष्मीचा कोप होतो ना. तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जळ अर्पण करावं, तुळशीची छोटीशी सेवा करावी. देवी देवतांची कृपाच मिळते ना, त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणजे दररोज घराच्या मंदिरामध्ये पूजा करावी, दिवा अगरबत्ती लावावी. दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळं वातावरणातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. वास्तूनुसार दररोज घरामध्ये दिवा लावल्यानं वास्तूचे अनेक दोष दूर होतात. या अतिशय शुभ मानलं जातं. यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावं, यांचे हे नक्कीच काळजी घ्या. कारण काही लोकांच्या घरामध्ये सकाळी सकाळी गोंधळाचं वातावरण असतं. सकाळी उठतात, त्यांच्या घरात वाद, कटू शब्दानं अपशब्दाचा वापर सुरू होतो. पती पत्नीमध्ये किंवा आई मुलांमध्ये असो, घरातील इतर सदस्यांमध्ये असो, या घरामध्ये सकाळी उठतात वादविवादाचं वातावरण असतं ना, त्या घरातून माता लक्ष्मी लगेच निघून जाते. माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते ना. यामुळं सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोलणं आवश्यक आहे ना. ज्या घरामध्ये शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमी वासच करते ना. बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यांकडे नक्की पाहावं. असं मानलं जातं की आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो, आणि आपल्या दोन्ही तळव्यांचं दर्शन घेतल्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते.
आणि आपल्याला तिचा आशीर्वाद देते ना. जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गायीची पूजा केली, तर रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली, तर यामुळं सर्व देवी देवता प्रसन्न होतात ना आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. गायीचं सेवा केल्यानं आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते ना. आता पुढे पाहूया. ज्या घरांमध्ये लोक नियमितपणे करतात त्या घरांमध्ये दारिद्र्य जवळ कधी फिरकत नाही. तर तुम्ही लहान मुलांच्या हातानं सूर्यदेवाला जळ अर्पण केलं तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते, तल्लख होते ना. आता ही कामं आहेत ती सकाळी उठायच्या वेळी तुम्हाला करायची आहेत. सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये नक्की करावीत. आपल्याला आयुष्याबरोबर आयुष्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे ना. कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणं कोणालाही आवडत नाही. त्यामुळं आयुष्यामध्ये धनसंपत्ती असणं आणि सर्व जीवन श्रीमंतीमध्ये व्यतीत करणं हे देखील महत्त्वाचं आहे ना. आता आपण नक्की पाहूया की अपार धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी आवश्यक आहेत. त्याआधी माझं तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की तुमच्या जीवनामध्ये फार दुःख असेल ना, तर हे निरूपण आहे ना, शेवटपर्यंत तुम्ही पहा. बघा, कापुराला विशेष महत्त्व असतं. असं मानलं जातं की घरात कापूर जाळल्यानं वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते. त्यामुळं आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावा. असं केल्यानं सकारात्मक ऊर्जा वाढते ना. निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ना तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळतं. म्हणून तुम्ही धन किंवा इतर साधनं वापरून या ठेवण्याचा प्रयत्न करू नका, ते सुटून जाईल. दानामध्ये सर्वात मोठं दान म्हणजे अन्नदान आहे. पण असं उपाय केल्यानं आहे ना, अन्नात या घरामध्ये अन्नाचं भांडर भरून राहतं. नाहीतर आपल्या घरामध्ये भरपूर भरलेलं आहे पण कुणालाही आपण दानधर्म करत नाही. त्या घरामध्ये येणाऱ्या पिढीला राहणार आहे का? काहीच राहणार आहे. म्हणूनच संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये 2 लवंग टाका. तुम्हाला हवा असल्यास असा दिवा आहे ना, तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. असं केल्यानं देवी देवता आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात ना. असं केल्यानं घरामध्ये भरभराट होण्यास वेळ लागत नाही. घरात जेव्हा भाकरी बनवतात ना तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर 2 थेंब दूध शिंपडा. असं मानलं जातं की असं केल्यानं सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते. तसेच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला. गुळाचा खडा आणि त्यावर असावा. दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. हे देखील शुभ मानलं जातं. यामुळं कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यात प्रगती होते ना. आता पुढची गोष्ट म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये. असं केल्यानं माता लक्ष्मी घर सोडून जाते ना आणि आपल्या जीवनामध्ये आपली दारिद्र्य पाठ सोडत नाही. जेवणाच्या थाळीनं नेहमी पाट किंवा चटईवर ठेवा. टेबलावर सन्मानानं ठेवा. जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलून असं केल्यानं अन्न प्रेत योनीमध्ये जातं. भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे करून करावं. शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन करावं. यामुळे आपला राहू ग्रह शांत होतो. चप्पल घालून कधीही भोजन करू नका. कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू लावू नका. अशा ठिकाणी ठेवा ना की कोणत्याही पाहुण्यांची नजर पडणार नाही. झाडूला पलंगाखाली कधी ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घरातील स्त्रीचा सन्मान आहे ना तो घरात होतो. तिथेच माता लक्ष्मीच राहते ना. म्हणून दक्षिणेचे पाय करून झोपू नका. शर्ट किंवा पॅन्टचा फाटलेला किस्सा दुरुस्त करून घ्या. पैशाचा पॉकेट किंवा पैसे त्यांच्या मागच्या खिशामध्ये ठेवू नका. कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका. घरात खोटे बोलण्यानं बरकत नष्ट होते. आपले दात नेहमी स्वच्छ ठेवा. बघा, घरात सर्वत्र घाण पसरू नका.
पुरुषांनी नखे आणि केस वाढवू नका. आता ही पूर्ण माहिती आहे ना, आपण शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे ना ते तुम्हाला सांगितलेलं आहे. पण या सर्वाचा उपयोग आहे ना आपल्या जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये करा. पण आपल्या जीवनामध्ये फक्त हे करता कामा नये, आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरणसुद्धा असायला हवं. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडतील ना, तेव्हाच आपल्या जीवन समाधानी होईल ना. स्वभाव शांत ठेवा, निर्मळ ठेवा, अगदी शांत बसून निर्णय घ्या. तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.